प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर। तर नुकतीच बाबासाहेब पाटील यांनी आता शपथ घेतलेली आहे। 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना संधी मिळाली आणि पुन्हा विधानसभेवर ते होते। प्रकाश सुशीलादेवी आनंदराव आबिटकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्सत्विक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी प्रकाश सुशीलादेवी आनंदराव आबिटकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोल्हापूरमधील राधानगरी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा प्रकाश आबिटकर हे आमदार झालेले आहेत। त्यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे। BA पदवीधर आहेत। 2019 साली दुसऱ्यांदा विधानसभेवर आले। गारगोटी पंचायत समितीचे उपसभापती होते। 2002 ते 2007 या काळामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य सुद्धा प्रकाश आबिटकर राहिलेले आहेत। 2019 साली त्यांनी दुसऱ्यांदा विधानसभेवर शपथ घेतली आणि उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुद्धा त्यांनी 2019 आणि 20 मध्ये पटकावलाय। एकनाथ शिंदेंनी जेव्हा बंड केलं त्यानंतर ते शिंदेंसोबत गेले आणि कोल्हापूरमधील राधानगरी विधानसभा मतदारसंघातून प्रकाश आबिटकर हे तिसऱ्यांदा आमदार आहेत। नुकतीच त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। माननीय राज्यपाल महोदय, राज्यमंत्री पदाची तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी माननीय पद निर्देशक राज्यमंत्री उपस्थित आहेत। त्यांना आपणासमोर